नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी महत्वाचा व्हिडिओ बनवत आहोत, ज्याचं टायटल आहे अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हे सेवा परीक्षा. ओके, जी डायरेक्ट रिक्रुटमेंट निघत असते दरवर्षी. मागच्या वेळेस सुद्धा 102 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यावर्षी सुद्धा किमान 300 ते 400 पदांची सर्व महिला उमेदवारांकरिता, ज्यांचा पदवी उत्तीर्ण आहे अशांकरिता ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये ती सुद्धा माहिती दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये अंदाजित कट ऑफ किती असतो, म्हणजे 2025 मध्ये किती लागला होता आणि 2026 मध्ये किती मार्क आपल्याला पाहिजे, म्हणजे आपलं टार्गेट सुद्धा आपण आताच ठरवणं गरजेचं आहे की मागच्या वर्षी एवढा कट ऑफ लागला 102 पद असताना, यावेळेस किती लागू शकतो, मग आपले तेवढे मिळू शकतात का. मग आपण प्रत्येक विषयाचं किती प्रश्न आहेत, किती गुण आहेत त्याला, त्यानुसार आपण आतापासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. प्रत्येक कॅटेगरीचा मी या ठिकाणी कट ऑफ 2025 सुद्धा सांगणार आहे आणि 2026 मध्ये किती लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. ओके, तर चला तर मग आपण या ठिकाणी तो कट ऑफ संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यासोबतच जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ओके, या सगळ्या बाबी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हे सेवा परीक्षेकरिता आपल्याकडे नवीन बॅच सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये. पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅच आहे. तुम्ही घरी बसल्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता, तुमच्या वेळेनुसार, कधी आणि किती वेळा. याच्यामध्ये पीवायक्यू झालेल्या क्वेश्चन पेपरचा सराव करून घेतला जातो. दर आठवड्याला जे शिकवलेलं आहे सोमवार ते शुक्रवार, त्याचं दर शनिवारला प्रत्येक विषयाच्या टॉपिकवर अतिसंभाव्य एमसीक्यू, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. ओके, कोणतेही बुक उपलब्ध करून घ्यायची आवश्यकता नाहीये. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, जे अभ्यास तुमचा झालेला आहे त्याची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्यामधनं अनालिसिस करता येणार आहे. तरी बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 हा अकॅडमीचा नंबर आहे. यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर अकॅडमी पुणे नावाचं ऍप आहे, तिथं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून एनरोल करू शकता. आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी माहिती आहे अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हे सेवेची, ते 300 ते 400 पदांची, कारण तर एकूण जागा या ठिकाणी 8669 मंजूर झालेल्या आहेत या विभागाच्या, महिला आणि बाल विकास विभागाच्या. त्यामध्ये हे पद आहे ज्याचं मी पुढे शैक्षणिक पात्रता आणि अंदाजित कट ऑफ 2025 आणि 26 तुम्हाला बघायचं आहे. ओके, जाहिरात कधी येणार आहे तर 15 ऑगस्ट पर्यंत अपेक्षित आहे. जाहिरात आल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याचं तुम्हाला फॉर्म भरायला वेळ दिला जाणार आहे आणि 4 महिन्यानंतर एक्झाम, म्हणजे साधारणतः डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम होईल, त्यानंतर निकाल. ओके, फास्ट प्रोसिजर असते. परीक्षा ही एमपीएससी वगैरे काही घेणार नाही. टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन कशी होणार आहे परीक्षा, तर तुमच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर ज्याची सॅलरी S13 स्केल पे नुसार 50,000च्या जवळपास राहते. तर याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे 2026 मध्ये अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता महिलांना. याचं काय क्रायटेरिया आहे, शैक्षणिक पात्रता, त्यानंतर मी कट ऑफ कडे जाणार आहे. पात्रता आहे यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार ज्यांचा गॅप असेल तरी चालेल. आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स बॅकग्राऊंडच्या, किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधनं तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल, तिथनं सुद्धा ती सुद्धा डिग्री या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे एक्झाम करिता. याची जी वयोमर्यादा आहे, वयोमर्यादेमध्ये ओपन करिता 38 पर्यंत, म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये जरी असाल तुम्ही, 38 चालू असेल, एक्झामच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरता येईल. किंवा कॅटेगरी म्हणजे यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, बीजेटी, ईडब्ल्यूएस, एसटीबीसी, एसबीसी, ओके, त्यांच्यासाठी 43 पर्यंत फॉर्म भरता येईल. 43 वर्ष जरी चालू असेल तरी फॉर्म भरता येईल. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ, दिव्यांग उमेदवार, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक यांच्यासाठी 45, 50, 55 अशा वयोमर्यादा ठरवण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांच्यासाठी जास्त आहे. याच्यासाठी कागदपत्राची यादी काय लागणार आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, ओके, डिग्री सर्टिफिकेट नसेल तरी मार्क मेमो चालेल तुम्हाला, डोमासाईल सर्टिफिकेट, लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट,
अनमॅरिड उमेदवार आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरता येतो. मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुम्हाला नेमकं फॉर्म कोणाच्या नावाने भरायचं त्यावरती ते डिपेंड असणार आहे. ओके. त्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला एनसीएल 31 मार्च 2026 जर एक्सपायर झाला असेल तर नवीन काढून घ्या. तलाठ्याकडे मिळतो. त्यानंतर तुम्हाला उत्पन्न दाखला मिळाल्यानंतर ऍप्लिकेशन करावं लागतं. एनसीएल जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो, परंतु ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे. तर आता हे जे डोमासाईल आहे महाराष्ट्राचे रहिवासी वगैरे तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा माहिती आहेत. ओके. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे. एमएससीआयटी लागते किंवा नाही हे सुद्धा सांगितलंय. एमएससीआयटी नसेल तरी चालेल, तुम्हाला नंतर सबमिट करता येते. तर हा जो कट ऑफ आहे मी 2026 चा एकदा तुम्हाला सांगतोय, नंतर आपण त्याच्याकडे जाऊया. 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम येणारी महिला उमेदवार ओपन मधनं खुल्या प्रवर्गामधनं ज्यांना मार्क होते 200 पैकी 169. ओके. 200 पैकी 169 पहिली उमेदवार. ओके. त्याचा आपल्याकडे पीडीएफ आहे, तुम्हाला बघण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी ती पीडीएफ 2025 टाकणार आहे. एवढा कट ऑफ का लागला? पेपर सोपा असतो. ओके. कॉम्पिटिशन कमी आहे. आणि दुसरी बाब म्हणजे काय आहे यामध्ये, तर 102 जागा होत्या. ओके. जागा कमी असल्यामुळे थोडा कट ऑफ वाढला होता. आता यावेळेस तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, 300 ते 400 जागा म्हणजे तिप्पट चौपट जागा निघणार आहे. कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे. ओपनचा सांगितलंय ओबीसीचा 160 पर्यंत लागला होता. बाकी कॅटेगरीचा 150, कोणाचा 140, कोणाचा 130, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा 110 115 पर्यंत कट ऑफ होते. तर आता 2026 मध्ये होणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर सर्वेसेवा परीक्षेकरिता नेमका अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो? तर बघा या ठिकाणी जागा किती असल्या तरी तुम्हाला 160चं टार्गेट ठेवायचं आहे. 200 पैकी तुम्हाला 160 मार्क पडलेच पाहिजेत. आणि ते जे विषय आहेत तुमच्याशी निगडीत आहेत, एकदम सोपा सिलेबस आहे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग केलं, एका महिन्यामध्ये 2 विषय जर कंप्लीट करत असाल तर 3 महिन्यामध्ये 6 विषय तुमचे कंप्लीट होतात. तुमच्याकडे 5 महिने आहेत. ओके. 5 महिन्यामध्ये रिव्हिजन करिता शेवटचा महिना ठेवता येईल. तुम्हाला टेस्ट पेपर सॉल्व्ह करता येतील. ओके. त्याचं इम्प्लिमेंटेशन सगळ्यात महत्त्वाचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्यामध्ये 10 मार्काचा डिफरन्स राहतो. ओबीसी ओपन आणि ओबीसी मध्ये. एससी कॅटेगरीमध्ये जास्त कट ऑफ 144 पर्यंत, एसटी ला 140 पर्यंत शेड्यूल ट्राईब. ओके. त्यानंतर विजे एनटी असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी यांचा सुद्धा कट ऑफ ओपनच्या जवळपास. ओके. हायस्ट कट ऑफ लागतो 150 पर्यंत. ओबीसीच्या जवळपासच कट ऑफ यांचा लागतो, कारण की जागा यांच्या थोड्या प्रत्येक कॅटेगरी म्हणजे एनटीबीची वेगळी जागा असते, एनटीसी आणि एनटीडीच्या वेगळ्या जागा असतात. एकंदरीत कट ऑफ त्यांचा सांगितलं ऍव्हरेज मध्ये. त्यानंतर एसबीसीचा सुद्धा ओपन पर्यंतच. ओबीसी ओके 152, ईडब्ल्यूएसचा 154. ओपन पेक्षा थोडंसं 4 ते 5 प्रश्नांनी कमी लागतो. ओके. ईडब्ल्यूएस मध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. एसटीबीसी मध्ये सुद्धा 148 150 पर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. 200 पैकी सांगत आहे. खेळाडू जर असाल, तुमच्याकडे राष्ट्रीय लेवलचं जर प्रमाणपत्र असेल स्पोर्ट्सचं, तर तुम्हाला 130 135 मार्क लागतील. इथं चान्स आहे तुम्हाला निवड होण्याचा. प्रकल्पग्रस्तांसाठी 120, भूकंपग्रस्त असाल तर सर्टिफिकेट असेल तर 110 पर्यंत. माजी सैनिक असेल त्यांचा 100 ते 105च्या दरम्यान लागतो. ओके. असे कट ऑफ वेगवेगळ्या कॅटेगरी करिता सांगितलेले आहेत. अनाथ दिव्यांग उमेदवारांकरिता खूप कमी कट ऑफ लागतो. ओके. 100च्या आतच लागतो अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांकरिता. त्यांचं आरक्षण आहे, यांच्या आरक्षणानुसार त्यांच्या जागा भरल्या जातात. ओके. मागच्या वेळेस सुद्धा प्रत्येक कॅटेगरीला जागा होत्या. तर मी पुन्हा पुन्हा या गोष्टी तुम्हाला क्लिअर करत आहे की हे कट ऑफ सांगण्यामागचं प्रयोजन काय आहे. मागचा एक आपण अंदाज घेतलेला आहे, पेपर बघितलेला आहे, पेपरचं अनालिसिस केलं, त्यानुसारच पेपर असणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केलेली आहे. सरकारी नोकरीकरिता ह्या जागा आहेत. ओके. ना परमनंट जागा आहेत, परमनंट. ओके. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे एकूण 36 जिल्ह्यामध्ये ह्या जागा असतात. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला लागण्याचा संधी या ठिकाणी असणार आहे. आणि अंगणवाडी सुपरवायझर ही गटकची S30 नुसारची स्केल पे असणारी नोकरी आहे. तर सर्वांनी आतापासून अभ्यास करायला पाहिजे, कारण ते गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. परत परत ह्या संधी उपलब्ध होत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा मंजूर झालेल्या आहेत त्या वर्षी महिला आणि बालविकास विभागांतर्गत. या जर परीक्षेचा अभ्यास केला तर इतर सुद्धा परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याचा सुद्धा पेपर देऊ शकता. याचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता एवढं टार्गेट ठेवलेलं आहे. आता मी सांगितले तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे 200 पैकी 160 मार्क पडले पाहिजेत. मग याच्याकरिता नेमकं काय करणं गरजेचं आहे? एवढे मार्क पडतील का? जे 6 विषय दिलेले आहेत त्याचा टॉपिक कोणते आहेत, इंडेक्स तुमचा सिलेबस काय आहे, कोणतं मटेरियल वापरायचं आहे, काय वापरायचं नाही. ओके. मार्केटमध्ये खूप सारे बुक आहेत, परंतु त्या बुक मधलं येत नाही. ऑथेंटिक सोर्सेस यूज करणं गरजेचं आहे.
गव्हर्नमेंटच्या वेबसाईट यूज करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आपण म्हणतो तर अभ्यास होणार आहे. त्याची ऑनलाईन बॅच अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ठिकाणी चालू झालेली आहे. सर्व विषयासहित असेल. तुम्हाला संपूर्ण विषयाच्या नोट्स दिल्या जातील. टेस्ट सिरीज असणार आहे. डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे जे लेक्चर डेली होतात लाईव्ह स्वरूपामध्ये जर नाही पाहता आले तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघू शकता. असं एकंदरीत स्वरूप आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्या महिला भगिनींना बॅच जॉईन करायचे त्यांनी 9823442263 हा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तिथनं सुद्धा तुम्हाला एनरोल होता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.